ही खरं म्हणजे आमची जी इथे सगळी टीम माझ्यासोबत आलेली आहे, त्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खूप एक मोठी टीम या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरॅक्ट करत होती, कारण अनेक आपले इन्व्हेस्टर्स विदेशात होते. त्यांच्यासोबत गेले 15-20 दिवस 25 दिवस त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, काय एमओयू मध्ये हवं आहे, अशा सगळ्या गोष्टींवर एक मोठं इंटरॅक्शन झालं आणि त्यातनं या सगळ्या टीमने हे सगळं नेटवर्क तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये उद्योग विभाग असेल, त्याच्यामध्ये MIDC असेल, त्याच्यामध्ये CM ऑफिस असेल, त्याच्यामध्ये आपले सगळे जे आपल्याला त्यामध्ये मदत करतात अशा प्रकारचे आपले ऍडवायझर्स असतील, या सगळ्या बॅकरूम टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे. मी विशेष अभिनंदन आमच्या इंडस्ट्री मिनिस्टरचं देखील करू इच्छितो, कारण उद्योग मंत्र्यांनी देखील स्वतः लक्ष घालून हे सगळे करार झाले पाहिजेत, याच्यामध्ये इथल्या व्यवस्था नीट राहिल्या पाहिजेत, याकरता त्यांनी स्वतः लक्ष घातलं. ते स्वतः या सगळ्या प्रमुख करारांच्या वेळी या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की एक चांगला दिवस आज महाराष्ट्राकरता आहे. शेवटी इथे जे काही इंडिया पॅव्हिलियन आहे, या ठिकाणी इंडिया पॅव्हिलियन मध्ये जरी अनेक राज्य आले तरी इंडिया पॅव्हिलियन मध्ये बोलबाला मात्र महाराष्ट्राचा होता, असं सगळेच राज्य त्या ठिकाणी मान्य करतायत. ही आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की आपण ही संधी दिल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करू शकलो. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आवाज येणार. सामंत सर, आपण आपलं मनोगत व्यक्त करू शकता. बहुधा उदयजी कनेक्ट होत नाही आहे, ते आहेत पण त्यांचा व्हिडिओ कदाचित कनेक्ट होत नसेल. प्रयत्न करतोय सर, एक सेकंद.